आज माय मराठी भाषा दिवस। आपल्याला सगळ्यांनाच मराठी माणूस असल्याचा अभिमान आहे। इतकंच काय, मराठी आमची अस्मिता आहे। पण मराठी माणसाला केवळ मतांसाठी जवळ करणारे लोक राजकारण करतात। आम्ही मराठी ही आमची मायभू म्हणून त्याचा गौरव करतो। सुरुवातीला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। अर्थातच मराठी भाषा हा आज आपला विषय आहे। मराठीला नुकताच अभिजात दर्जा प्राप्त झाला। मराठी पाऊल पडते पुढे म्हणून मराठीचा गौरव होत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक आपण पुन्हा नव्याने समजून घेण्याची आणि आठवण करण्याची गरज आहे। मराठी माणसांना कोणी घर नाकारतं, कोणी नोकरी नाकारतं। मुंबई महाराष्ट्राची राजधानी, पण आज मुंबईत मराठी माणूस कमी आणि उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इथले लोक जास्त आहेत। कर्नाटकमध्ये मराठी एसटी कंडक्टरला काळे फासण्याचा प्रकार घडला। मराठी अभिजात म्हणून आपण तिला डोक्यावर मिळवत असताना सरकार मात्र जिल्हा परिषद, महानगरपालिका या ज्या मराठी शाळा आहेत त्यांना बंद करण्याची मोहीम राबवत आहे। तब्बल 600 शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषा बंधनकारक केली। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठीचा जय जयकार केला जातोय। दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या शाळा परिपूर्ण समृद्ध करण्याचे सोडून त्या बंद कशा पडतील आणि खासगी इंग्रजी शाळा कशा वाढतील असे धोरण आखायला सुरुवात केली आहे। कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। मुंबई महानगरपालिकेने युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन म्हणजेच UDISC कडे शाळांची माहिती संकलित केली। या आकडेवारीतून मागच्या दशकभरातील मराठी माध्यमांच्या शाळांची दुर्दशा समोर आली। 10 वर्षात तब्बल 100 शाळा बंद झाल्या। अमराठी शाळांवर मराठी शिकवण्याची सक्ती करण्यापेक्षा सरकारने मराठी माध्यमाच्या शाळा आणखी कशा सुधारतील याकडे लक्ष दिलं पाहिजे। मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आजच्या आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठी भाषेचा प्रवास अस्मितेचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा राहिला आहे। मराठी भाषा टिकावी याची जबाबदारी आज प्रत्येक मराठी माणसाची आहे। सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनाच्या नावाखाली साहित्य संमेलनांमध्ये कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा मराठी तरुण तरुणी जे आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत। त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना राबवली पाहिजे। सीमा भागातील मराठी माणसांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे। तरच खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो मराठी पाऊल पडते पुढे। माय मराठीचे गोडवे गाताना ज्या राजकारण्यांनी स्वतःची मुले कॉन्व्हेंटमध्ये टाकली, त्यांनी कधीतरी जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळेत आपली मुले शिकायला पाठवली, तर इतर लोक देखील त्यांचे अनुकरण करतील। मराठी शाळेत शिक्षण घेणं त्यांना अप्रतिष्ठेचं वाटतंय, हे चित्र आधी बदललं पाहिजे। अन्यथा अभिजात दर्जा मिळाला तरी ही विषमता जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत व्यवस्था बदलणार नाही, हे सुद्धा ध्यानात घेतलं पाहिजे। जय महाराष्ट्र, जय भारत।